केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सादर केला। त्यामध्ये शेतकरी, महिला, तरुण आणि कर प्रणाली संदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयांची त्यांनी घोषणा केली। अर्थसंकल्पावरती बोलत असताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की वित्तीय तूट 5.1% राहण्याचा अंदाज आहे। खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे। 10 वर्षांमध्ये आयकर संकलनामध्ये 3 पट वाढ झाली। 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवरती कोणताही कर भरावा लागणार नाही। 2025-2026 पर्यंत तूट आणखीन कमी होईल। त्याचबरोबर आजच्या अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, आरोग्य व वाहतूक क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यामध्ये सामान्य नागरिकांसाठी 5 वर्षात 2 कोटी घरे बांधली जाणार आहेत। यासोबतच महिन्याला 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे। इन्कम टॅक्स मागील वर्षीप्रमाणेच राहणार असून करात कुठलाही बदल करण्यात आला नाहीये। शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। तेलबियांच्या संशोधनाला चालना दिली जाणार आहे। पिकांवर नॅनो डीपीएचा वापर केला जाणार असून दुग्ध विकास क्षेत्रात चांगल्या कामासोबतच दुग्ध उत्पादकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे। 1361 मंडई ई-नेम सोबत जोडल्या जाणार आहेत। महिला वर्गासाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। यामध्ये लखपती दीदी योजनेत बढती होणार असून 2 कोटींवरून 3 कोटींपर्यंत पगारवाढ होणार आहे। यासोबतच 3 कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। 9 ते 14 वर्षांच्या मुलींना सर्व्हायकल कॅन्सर रोखण्यासाठी लस दिली जाणार आहे। आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। आरोग्यविषयक महत्त्वाच्या घोषणांमध्ये नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यात येणार आहे। मिशन इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत टीकाकरणावर भर देण्यात येणार असून गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत। यासोबत वाहतूक क्षेत्रात सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यामध्ये 40,000 सामान्य रेल्वे बोगी वंदे भारत मध्ये रूपांतरित केल्या जाणार आहे। सार्वजनिक वाहतुकीसाठी ई-वाहने उपलब्ध करून दिली जातील। 10 वर्षात विमानतळांची संख्या दुप्पट होऊन नवीन 149 विमानतळ उभारण्यात येणार आहेत। असे काही महत्त्वाचे निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आलेत।